आज आम्ही गेलो होतो वाढदिवसाला. आता कोणाच्या काय हे पुढे तुम्हाला सांगते, पण त्याआधी आहे ना मम्मी गेली होती शाळेत, कारण की बहिणीच्या पुरीला आणायचं होतं म्हणून तिला घेऊन आल्यानंतर प्रिशाचं असं काय चालू होतं. तर मी रेडी वगैरे झालो, मग नाश्ता वगैरे करून ना आम्ही डायरेक्टली सकाळीच निघालो, कारण तिथं जाऊन आहे ना थोडीशी मदत पण करायची होती म्हणून. त्यामुळं तर निघालो रोडला. इथं तर काही ट्रॅफिकच नसते. तर तुम्हाला माहीतच असेल गावाकडे काही ट्रॅफिक नसते. फायनली आम्ही पोहोचलो सागर हॉटेलच्या इथं. आता तिथं गेल्यावर तर आम्ही वाढदिवसाला गेलो होतो ते म्हणजे बहिणीच्या पोरीच्या. मग तिथे गेल्यानंतर खरंच खूप सुंदर असा व्ह्यू होता, छानपैकी होतं. तिथे गेल्या आधी तर बड्डे गर्लला भेटलं. ही आहे माझी बहिणीची छोटीशी पोरगी. मस्त असं तिथे गेल्यावर बहिणीने स्वयंपाक पण केला होता, जेवण वगैरे केलं आणि तिच्यासोबतच ना हॉटेलमध्ये सुद्धा आले होते, कारण की तिला थोडी तयारी करायची होती. आता प्रिशाला ते मोकळं साकळं भेटलं होतं म्हणून तिचं इकडं खेळणं चालू होतं. तो बरं बहिणीने छान असं केक आणलेला होता. मस्त केक वगैरे खाल्लं आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागलो, म्हणजेच बड्डेच्या पार्टीच्या तयारीला. मी इकडे छान कोशिंबीर बनवली. तोपर्यंत बहिणीने आणि बहिणीच्या जाऊनी छान इकडे आहे ना पुलावसुद्धा बनवून घेतलेला होता आणि इकडे प्रिशाला आणि अक्षराला छान रेडी केलेलं होतं. तर त्यांचं असं काय चालू होतं, तोवर मावशी वगैरे सर्वच आलेले होते. आता डेकोरेशनचं थोडंसं काम चालू होतं, म्हणजे अर्धं राहिलं होतं आणि त्यामुळं म्हटलं चला लेकरं सर्व मिळून आहे ना करूयात, म्हणून सगळ्यांनी फुगे वगैरे फुगायला घेतले आणि त्यानंतर सर्व रेडी वगैरे झाले आणि त्यानंतर आहे ना सर्व फुगे वगैरे जॉईन करून घेतले. मग बड्डेचं टायमिंगसुद्धा झालेलं होता आणि खूप जास्त उशीर होतो म्हणून त्यामुळं लवकरच आवरायला घेतलं. आता छान इकडं बड्डे वगैरेच मस्त सेलिब्रेशन झालं आणि बड्डे झाल्यानंतर ती सर्वात आधी लागते ती म्हणजे भूक. मग काय आम्ही सर्वजण असं बसलेलो आणि त्यानंतर म्हटलं चला पटपट खाऊन घेऊया. आता एवढं सुंदर असा पुलाव बनवलेला, त्याचा वाससुद्धा इतकं छान येत होता म्हणून मस्त इकडं पुलाव तर वाढायला बहिणीने घेतलेलंच होतं. आता सर्वांसाठी आहे ना इकडं दोघी तिघी बहिणी मिळून वाढत होत्या. आता मी तर मस्त बसलेली जेवायला, कारण की मला पण खूप जास्त भूक लागलेली. त्यामुळं मस्त इकडं आम्ही ना जेवण वगैरे केले. नंतर बड्डे गर्लचे वगैरे फोटोशूटचा कार्यक्रम चालत असं होतं दिवस. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.